नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता आजी मयुरी ह्या सगळेजण बसलेले असतात आणि तेवढ्यात तेथे आता आनंद पेपर घेऊन येतो. त्यावरती पार्वती आजी म्हणते की आनंद, अरे बघू येते की पेपर, मला आजचं राशी भविष्य आहे तर ते बघायचं आहे. तेव्हा आता म्हणजे आनंद विचारतो की अगं आजी, केव्हापासून तो राशी भविष्य बघत आहे बरं? त्यावरती आता लगेच आजी डोक्याला हात लावत म्हणते की अरे नशिबाने मला इतके चढउतार दाखवलेले आहेत, त्यामुळे तेव्हापासून असं वाटतं की खरंच एकदा बघावं राशी भविष्यसुद्धा. आणि ते काही वाचल्यानंतर आपल्या मनाला तेवढाच विरंगुळा भेटतो. मयुरीला हसू येत असतं तर आनंद म्हणतो की आजी, अगं आजी, हे बघ, यामध्ये बसण्यासारखं म्हणजे वाचण्यासारखं असं काही नाही, सगळं काही वेस्टेज आहे. तेव्हा आता अभि आणि मयुरी मात्र आनंदकडे पाहत असतात. नक्की आनंद असं का म्हणत असेल? त्यावरती आता लगेच आजी म्हणते की काय बघण्यासारखं, म्हणजे मला दाखवण्यासारखं असं काही नाही, असं काही आहे का? लगेच आजीच्या हातामध्ये तो पेपर देतो आणि आता आजी तो पेपर लगेच वाचायला घेते. तेव्हा आता आजी मात्र ती बातमी ऐकते आणि म्हणते की ही बातमी छापून आली तर. त्यावरती मयुरी विचारते की काय झालं आजी, कसली बातमी आहे? आता आजी लगेच तो पेपर मात्र आता मयुरीला दाखवते आणि तेव्हा मात्र आता अभि तो म्हणजे पेपर वाचतो की प्रसिद्ध उद्योगपती तांबटकर यांच्या कृपेने मात्र आता ही अण्णासाहेब कर्णिक यांची शाळा वाचलेली आहे. तर आता हे अगदी वाचल्यानंतर मात्र हे तांबटकरांमुळे झालं आणि याचीच भीती मला होती. आनंद म्हणतो की हो, आणि ही अशी बातमी येणार होती हे मला माहिती होतं, फक्त कन्फर्म करून घ्यायचं होतं की ती बातमी पेपरमध्ये छापून येते की काय. शेवटी ती बातमी छापून आलीच तर. तेव्हा आता लगेच मयुरी सुद्धा रागाने म्हणते की कसला मूर्खपणा आहे, आणि शेवटी आता असंच होईल की तांबटकरामुळे शाळा ही वाचलेली आहे. तर तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की हो, हेच तर आहे, ती त्यांची चाल आहे, ती नक्की ते सर्व मुद्दाम करतात. तर सगळं त्यांनी मुद्दाम छापून आणलेलं आहे आणि काल मात्र हे सगळं काही झालेलं आहे, तर ते सगळं काही त्यांच्यामुळेच. त्यावरती मयुरी म्हणते की एक्झॅक्टली. तर पार्वती आजी म्हणते की हो, म्हणूनच मात्र इतका मोठा पेपर छापून आलेला आहे. तर आणि काय आलेला आहे वाचा ते. सौ रेवा तांबटकर यांनी मोठा त्याग केलेला आहे. तो आता आजी वाचायला सुरुवात करते. आणि त्याग कुठलाही तर बातमी नाही, हे सगळं काही मुद्दाम झालेलं एक घडून आणलेलं कारस्थान आहे आणि हा मुकादमांच्या स्वाभिमानावर घातलेला एक डाव आहे. सगळं काही घाव त्यांनी घातलेले आहेत. तेव्हा आता आनंद म्हणतो की ते सगळं ठीक आहे, परंतु रमा आणि अक्षय कुठे आहे? तर मयुरी म्हणते की ते रेडी होतात. त्यावरती आता आनंद म्हणतो की हे बघा, किती काही झाले तरी कालच्या प्रकरणामुळे मात्र आता हा पेपर आहे त्यांच्यामुळे त्यांच्यासमोर आणखीन यायला नको, कारण एकतर ते कालचं प्रकरण झालं आणि ते दोघं खूप टेन्शनमध्ये आहेत. अक्षयने मात्र ही जर बातमी अगदी वाचली तर त्याचा संताप आणखीनच वाढवेल, तो आणखीन टेन्शनमध्ये येईल. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे, तू पेपर बाहेरच वाचून यायला हवा होता, तू कशाला इथे घरी पेपर घेऊन आला? त्यावरती आनंद म्हणतो की अरे, मला हे पग खात्री करून घ्यायची होती की न्यूज आली की काय, आणि मला कुठे माहिती होतं की ही न्यूज आहे तर ती पेपरमध्ये लगेच छापून येईल म्हणून. आता पार्वती आजी म्हणते की आपल्याला कळायला नको का? कारण मात्र आता पेपरमध्ये बाहेर जे काही लोक बोलत आहे, जे काही चर्चा होत आहे, तर ती पेपरमध्ये छापून येत असेल, बाहेर कोणत्या न्यूज घडत आहे, मग आपल्याला सुद्धा हे सर्व कळायला पाहिजे. पण पेपर नाही आणला तर काय फरक पडणार आहे? तुम्ही सुद्धा कशाची चर्चा करत बसलात? हे बघा, पेपर मात्र आता कुठेही गठ्ठ्यामध्ये पडून असतो, घरामध्ये इतका पसारा असतो, त्यामुळे अभि हे बघ, तुम्ही कोणीही बाऊ करू नका. अभि आता म्हणतो की नाही नाही, तसं आता काही नको, कारण हे पेपरला आपण फाडून टाकूयात, कारण आणखीन घरामध्ये वाद नकोत. त्यावरती आता मयुरी म्हणते की मी लपून ठेवू का माझ्याकडे? तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की नाही नको, कारण काहीतरी कधीतरी तो समोर येतोच. आपण एक काम करू, रद्दीमध्ये देऊयात किंवा जाळून टाकू. नंतर इकडे आता रमा आणि आरोही रूम मध्ये आहे. तर रमा तिची बॅग वगैरे स्कूलची भरत असते, तर आरोही तिला गप्पा करत सांगत असते की आई, तुला माहिती आहे का, अगदी स्कूलमधील सगळ्या काही मुली आणि मुलं मला म्हणतात की तुझ्या वेण्या खरंच खूप चांगल्या आहे, आणि मी त्यांना अगदी सांगत असते की माझ्या आईने बांधलेल्या आहेत, तर आणि ती सुपर वुमन आहे, तिला सगळं काही जमतं. तेव्हा आता रमा म्हणते की अच्छा, मग आता ह्या सुपर आईला मात्र एक असे गोड गोड पापी द्या. आरोही छान असा तिचा गोड पापा घेते. तेव्हा आता अक्षय देते येतो. अक्षय म्हणतो की काय, सुट्टीचा पहिला दिवस आहे, मग मुलगी आणि आई कुठे तयार होऊन चालल्यात? त्यावरती आता रमा म्हणते की आज मात्र समर कॅम्पचा पहिला दिवस आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे अरे हो, तर मी तर ते विसरूनच गेलो होतो, खरंच सॉरी बर का. त्यावरती आरोही सुद्धा खुश होत म्हणते की बाबा, आज समर डेचा अगदी पहिला दिवस आहे, तर आम्ही मात्र आता गमती जमती करणार, खूप काही मज्जा करणार आहे. तर तेव्हा आता म्हणजे आरोही विचारते की आई, तू आज इतका मोठा डब्बा का दिला? त्यावरती रमा म्हणते की हे बघ, यामध्ये केळीचे काही फ्रुट्स वगैरे आहेत आणि यामध्ये कोबीची भाजी आणि पोळी वगैरे आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की आई, मला कोबीची भाजी आणि ड्रायफ्रुट्स नाही आवडत, तू का आणि कशासाठी दिलेत बरं? त्यावरती रमा म्हणते की अगं, तू असं काय करते, सगळं काही
काही खायचं असतं, नाही म्हणायचं नसतं. त्यावरती आरोही म्हणते की ठीक आहे मी उपाशी राहील, मी काहीच खाणार नाही. तर आता रमा म्हणते की आरोही असं नाही करायचं, कोबीची भाजी दिलेली आहे ना, सगळं काही गुपचूप खाऊन घ्यायचं. तेव्हा आता आरोही म्हणते की आई तुला कळत कसं नाही की मला नाही खायचं. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की बरं बरं, मला कळलेलं आहे की तुला नक्की काय खायचं आहे ते. मी तुझ्यासाठी मात्र पनीर पराठा करतो आणि त्याबरोबर लोणचं सुद्धा देतो आणि त्याच्याबरोबर गोड म्हणून आता गुलाबजाम आहे तर मी ते देतोय. त्यावरती आरोही म्हणते की बाबा थँक्यू सो मच आणि ती अक्षयचा हात पकडून खुश होत म्हणते की खरंच तू सगळ्यांपेक्षा बेस्ट बाबा आहेस. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो हो, हा डबा किचनवर ठेवू नये असं मात्र तो सांगतो. तर आरोही म्हणते की ठीक आहे. आरोही तो टिफिन घेते. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की चल मला सुद्धा निघायचं आहे, आता कॉन्ट्रॅक्टरने बोलावलेलं आहे, काम आहे जरा. तेव्हा आता रमाचं काही अक्षयकडे लक्ष नसतं. आता अक्षय बोलत असतो आणि रमा मात्र काहीतरी विचारत असते. तेव्हा आता अक्षयचं लक्ष तिच्यावर जाते की कसला विचार करत असेल. तो रमाला विचारतो की रमा अगं काय कुठल्या विचारात हरवलीस. आता रमा विचार करत असते आणि म्हणते की अहो मी आरोहीला समजून घेण्यामध्ये कुठे कमी पडते का हो, मला तिच्या आवडीनिवडी नाही कळत का हो, आणि तिच्यापासून मात्र इतकी वर्ष लांब राहिले, मी खूप मोठी चूक केली तर. त्यावरती आता अक्षय म्हणतो की तसं काही नाही. तर रमा म्हणते की तसंच आहे, कारण छान बोलता बोलता ती लगेच चिडचिड करते. त्यावरती अक्षय म्हणतो की अगं तिला जर एखादी गोष्ट जर आवडली नाही तर ती रिॲक्ट होते आणि आत्ताची पिढी आहे तर ते असा विचार न करता लगेच रिॲक्ट होत असतात. त्यावरती आता रमा म्हणते मला तिच्याबरोबर कसं वागावं कसं बोलावं हेच नाही कळत, सगळी काही घडी विस्कटलेली आहे आणि आता ही घडी कधी अगदी नीट होणार आहे. तर अक्षयला मात्र आता हसू येते. अक्षय हसत असतो तर रमा म्हणते की खरंच मला खूप भीती वाटते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ तिला आता सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही एकत्र असा भरपूर वेळ घालवा, तिला काय आवडतं काय आवडत नाही हे सगळं काही तू माहिती करून घे आणि खूप छान असा वेळ तिच्याबरोबर घालवतो. ओके. तेव्हा आता अक्षय मात्र आता मनामध्ये विचार करत असतो की आई आणि मुलीचं हे नातं खुलवण्यासाठी आता मलाच काहीतरी असं करावं लागेल. त्यानंतर आता इकडे बाहेर मात्र अभिषेक आणि आनंद तो पेपर एकमेकांच्या हातातून ओढत असतात, कशाला आणि काय करायचं. आता पार्वतीजी म्हणते की मला तर असं वाटतं की तुम्ही खरंच खूप मोठा बाऊ करतात. हे बघ तिकडे मात्र कोणाचं लक्ष नाही जाणार. तर अभि म्हणतो की आजी तुला माहिती आहे की अक्षयचं लक्ष सगळीकडे असतं. आता मयुरी म्हणते की अरे तू पेपर्स माझ्याकडे दे, मी लपून ठेवते. आता आनंद म्हणतो की अजिबात नाही मी ठेवतो. आणि आता ह्या दोघांचे आता पेपर ओढू अगदी भांडणं सुरू असतात आणि आता यांचा सगळं काही चाललेला गोंधळ आता सुरूच असतो. तर तेवढे तेथे रमा येते. अभि लगेच घाईने तो पेपर आपल्या मागे लपवतो आणि आनंद सुद्धा आता आपल्या हातात पेपर असतो तर तो सुद्धा मागे हात टांगून उभा असतो. रमा मात्र त्यांच्याकडे पाहत असते. सगळेजण अचानक इतके शांत बसलेले आहेत म्हणून रमा आश्चर्याने पाहत असते आणि विचारते की काय झालं, तुम्ही असे अचानक इतके शांत का बसलात. आतमध्ये मात्र खूप आवाज येत होता म्हणून मी बाहेर आले की नक्की आता बाहेर काय सुरू आहे ते. त्यावरती आनंद मात्र आता हातामध्ये पेपर पुढे करत म्हणतो की अगं नाही, आम्ही शब्दकोड आहे ना ते सोडत होतो. तेव्हा आता रमा म्हणते की आय्या तुम्ही शब्दकोड सोडवतात का, द्या इकडे पेपर द्या, मला सुद्धा खूप आवडतात. आता पार्वती आजी म्हणते की नाही शब्दकोड हे मी सोडवल्याशिवाय कोणीही बघायचं नसतं. तेव्हा अभि लगेच आनंदच्या हातातून पेपर घेतो आणि आजीच्या हातामध्ये देतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो मला कोडी सोडवायला खूप आवडतात. तेव्हा रमा म्हणते की आई आजी. तर आता पार्वती आजी अभि आणि आनंद यांना रमाच्या समोर म्हणते की अरे पेपर माझ्या हातामध्ये होता, मग तुम्ही असं पेपर ओढून कसा घेता बरं. तेव्हा आता अभि सुद्धा नाटक करत म्हणतो की हो आजीने पेपर वाचलेलाच नाही, तिला आता पेपर वाचून दे. त्यावरती आता रमा म्हणते की एवढं काय झालेलं आहे, ठीक आहे तुम्ही पेपर वाचा, मला तोपर्यंत काम करायचं आहे, मी नंतर वाचेल. त्यावरती आता अभि लगेच पार्वती आजीच्या हातातून पेपर घेतो आणि म्हणतो की आजपासून मात्र आपल्या घरातील पेपरच बंद करा, कोणीही पेपर नाही वाचायचे आणि हे आहे ना काम तर ती वेळ वाया घालवण्याची कामं आहेत. तर त्यावरती आता लगेच आनंद म्हणतो की हो एकदम असं करेक्ट आहे. तेव्हा आता मयुरी सुद्धा म्हणते की हो ना अगं रमा काय त्या शिळ्या बातम्या वगैरे वाचायच्यात ग, आणि काम कर, आपण मात्र येथे काहीतरी दुसरा अगदी नवीन काहीतरी करूया, आपण मस्त असे गप्पा करूया. त्यावरती आता सगळेजण हो असं म्हणतात. तर आता रमा म्हणते की हो मयुरी ताई, 1 मिनिट आपण गप्पा तर मारणार आहोतच, अगोदर मात्र मला पेपर तर वाचून द्या. म्हणून रमा मात्र अभिच्या हातातील पेपर द्या असं म्हणून घ्यायला जाते. तोच लगेच आनंद ओरडतो. आनंद म्हणतो की अगं तुझ्याकडे कशाला पेपर्स, आणि अगं तुला तर माहितीच असेल की एक पेपर अगदी तयार करण्यासाठी किती काही करावं लागतं. आता अभि पुन्हा आनंदच्या हातातून पेपर घेतो आणि पार्वती आजीच्या हातात देतो. आजी म्हणते की हे बघा मी शब्दकोडी सोडवल्याशिवाय कोणी हातामध्ये पेपर घ्यायचा नाही, सगळ्यात अगोदर मी तो पेपरामधील आता कोड आहे तर ते सोडवेल. मुद्दाम आता आजी हे सर्व आता रमापासून पेपर लपवण्यासाठी करत असतात. तर
आणि हे बघा पेपर माझ्या हातामध्ये असतो, मग तुम्ही इतका खेचून कसा घेऊ शकतात बरं? तेव्हा आता अभि आणि आनंद दोघेही म्हणतात की हो बरोबर आहे आणि सॉरी सुद्धा म्हणतो. तेव्हा आता रमा विचारते की एवढं मात्र काय झालेलं आहे. तर आता हा सगळा काही विषय टाळण्यासाठी अभि मुद्दा म्हणतो की खूप वेळ झाला चहा पिलो नाही आणि चहाचे कप मात्र आता रमाला तेथेच दिसतात. रमा म्हणते की आता कुठे तुम्ही चहा पिलेला आहात आणि तरी सुद्धा पिला नाहीत असं म्हणतात. तेव्हा आता आनंद म्हणतो की रमे अगं तुला कळतं का, खूप दिवस झाले तुझ्या हातचा आलं घातलेला चहा आम्ही नाही पिलो ग. खरंच खूप दिवस झाले तुझ्या हातचा चहा खरंच पिलो नाही. खूप अगदी आम्हाला म्हणजे आतुरता लागलेली आहे तुझ्या हातचा चहा घेण्याची. मयुरीने सकाळी चहा केला होता परंतु तो काही चांगला नव्हता, पूर्णपणे तो पांचट चहा होता. तेव्हा आता अभि म्हणतो की मला तर पाणीच लागलं, चहा कुठे लागला. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही असं का बोलतात, कालच संध्याकाळी मी तुम्हाला चहा करून दिला होता. तेव्हा आता आनंद म्हणतो की मग आज सुद्धा पाहिजे, आजचा सुद्धा चहा तू कर, आज आम्हाला चहा हवा आहे. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे मी चहा करते. तर मयुरी म्हणते की रमा मला सुद्धा थोडासा. आनंद म्हणतो की अगं थोडीशी वेलची सुद्धा त्यामध्ये टाक. तेव्हा रमा हो हो करते आणि चहा करायला किचनमध्ये जाते. तेव्हा आता अभि लगेच आनंदला म्हणतो काही गरज नाही रमाला हा पेपर दाखवण्याची. तेव्हा आता सगळेजण तो पेपर कुठे ठेवायचा म्हणून आता डिस्कशन करत असतात. त्यानंतर आता इकडे रेवा सुद्धा आता चहा घेत असते आणि आता मात्र पेपरमध्ये जी काही बातमी आलेली आहे तर तांबटकर ती बातमी दाखवायला येतोय. आणि हे बघ डार्लिंग आता अख्ख्या जगासमोर मात्र तुझं खरं रूप आलेलं आहे, त्यामुळे कुणालाही शंका नाही येणार किती मोठ्या मनाची आहे आणि तू मात्र अगदी सूडबुद्धीने हे वागलेली नाही, तर मनाचा मोठेपणा तू दाखवलेला आहे हे सगळ्यांना समजेल. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ विशू, जगाला पटेल जगाला काही वाटेल याच्याशी मला खरंच काही घेणं देणं नाही आणि मुळात म्हणजे या सगळ्याची मी अगदी वाट पाहूनच नव्हते, मला हे सगळं पटतच नाही. तर आता तांबटकर विचारतो की म्हणजे नक्की काय. रेवा त्याला चहा वगैरे देते. नक्की आता रमा अक्षयच्या विचारांचा विचार करत असते, नक्की ते काय विचार करत असतील त्याच गोष्टींचा मी विचार करते. रेवाला मात्र आता त्यांची इतकी काळजी लागलेली आहे. तर आता तांबटकर म्हणतो की हे पग पटेल, नक्की पटेल, फक्त त्यासाठी मात्र तू थोडासा वेळ दे आणि मुख्य म्हणजे हे जे काही तू सारखा विचार करत आहे ना तो विचार करणं सोडून दे. म्हणून तो रेवाच्या अगदी जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ आपण एक काम करू, आपण मस्त फिरायला जाऊयात आणि तुला सुद्धा बरं वाटेल, हलकं वाटेल. त्यावरती रेवा लगेच खुशत म्हणते की हो विशू आपण नक्की जाऊयात कुठेतरी फिरायला, पण हे बघ विशू सध्या मात्र मला स्वतःबरोबर वेळ घालवायचा आहे. आता हे सर्व काही ऐकून विशू म्हणतो की ठीक आहे स्वतःबरोबर तू भरपूर असा वेळ घालव, परंतु हे बघ स्वतःबरोबर मात्र वेळ घालवता या तुझ्या विशूला मात्र तू विसरू नकोस. आणि रेवा लगेच खुशत हो असं म्हणते आणि चहा घे म्हणते, थंड होईल. आता तांबटकर खूप खुश असतो, रेवाच्या चेहऱ्यावर स्माइल असल्यामुळे तो सुद्धा खूप खुश आहे. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा सगळ्यांसाठी चहा बनवते आणि सगळ्यांना चहा आणून देते. पार्वती आजी खुशत म्हणते की थँक्यू. आता सगळेजण मस्त चहा घेत असतात तर पार्वती आजी मयुरीला म्हणते की शिकून घे तू रमाकून चहा कसा बनवायचा. मयुरी म्हणते की हो हो नक्कीच. त्यावरती आनंद सुद्धा रमाच्या चहाचं खूप कौतुक करतो. तेव्हा रमा म्हणते की बाबा तर इथे आत्ता आले होते, त्यांना सुद्धा मी चहा आणलेला आहे, त्यांना चहा देते. तेव्हा आनंद म्हणतो की बाबा मात्र फोनवर बोलता बोलता बाहेर गेले बहुतेक आणि कदाचित मात्र ते ऑफ करण्यासाठी चौकात सुद्धा गेले असतील. तेव्हा आता सगळेजण मात्र चहा घेत असतात आणि रमा आता सगळे इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की पेपर्स तर मागाशी इथे होता, मग कुठे गेला तो पेपर्स. तेव्हा आता अभि लगेच मुद्दा म्हणतो की वा 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 खरंच काय असं कमाल चहा बनलेला आहे, मगाचा चहा असा नव्हता. तर अभि सुद्धा म्हणतो की वा वा एकच नंबर. आता मयुरी म्हणते की प्रश्नच नाही कारण रमाच्या हातात तर जादूच आहे. तेव्हा आता रमा मात्र सगळ्यांना अगदी पुरून उरते. रमा म्हणते की काही झालं तरी मला आत्ताच्या आत्ता पेपर हवा आहे. तेव्हा आता आनंद लगेच म्हणतो की अगं रमा हे बघ काय झालं तुला माहिती आहे का. आता फोनवर बोलता बोलता मात्र बाबांनी बहुतेक पेपर हातामध्ये घेतला आणि ते पेपर बघत बघत मात्र आता तिकडे बहुतेक निघून गेले, त्यांच्या लक्षातच राहिलं नसेल. आणि तेवढ्यात अभि सुद्धा म्हणतो की हो हो नक्कीच. तेव्हा आता लगेच पार्वती आजी म्हणते की हा शशिकांत सुद्धा आता आजकाल खूपच गोळ घालतोय. आणि आता लगेच आनंद म्हणतो की हो हो बाबा ना. तर तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेर येतो आणि विचारतो की काय केलं बाबांनी. तेव्हा आता पार्वतीजी म्हणते की अरे हे बघ आता मात्र तो हल्ली खूपच विसरायला लागलेला आहे. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा अक्षयची खोटं बोलते आणि म्हणते की हे बघ म्हणजे मी पेपर वाचत होते आणि त्याने माझ्या हातातून पेपर्स घेतला आणि तो फोन आल्यानंतर लगेच बाहेर निघून गेला, अगदी त्याच्या लक्षातसुद्धा काही राहिली नाही. आणि आता आजकाल मात्र तो खूपच विसरतोय, नक्की काय असं असेल. अगं हे बघ बाबांची बुद्धी उलट मात्र चलाक झालेली आहे, आता ते काही विसरत वगैरे नाही, तू काही पण कसं बोलतेस बरं. आणि आत्ताच मात्र तू बघितलं ना रमा आणि मला एकत्र आणण्यासाठी त्यांनी मात्र काय काय असे युक्त्या अगदी लढवल्या होत्या.
त्यावरती मयुरी सुद्धा म्हणते की हो ना, बाबांच्या स्वभावात सुद्धा खूप बदल झालेला आहे. हल्ली मात्र ते कुणाशी अगदी रागवत नाही. तेव्हा आता अभि म्हणतो की हो ना, खरंच ते किती समजून घेतात. सगळेजण आता गप्पाच्या या नादामध्ये आता रमानं अक्षयला गुंतून घेतात, कारण त्या पेपर बद्दल रमाने पुन्हा आता विचारून आहे, तो पेपर मागून आहे यासाठी तिला गप्पामध्ये गुंग करतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा, काय झालं, तू काय इतकी शांत आहे बरं? सगळेजण इतके हसतात आणि तू तर खूपच शांत आहे. रमा आता सगळ्यांचं काही ऐकून घेते आणि म्हणते की तुमच्या सगळ्यांचं झालं असेल तर मी आता बोलू का? त्यावरती आता अक्षय म्हणतो की तू असं का विचारते? तर रमा म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापासून पेपर का लपवतात आणि हे सुद्धा माहिती आहे की का लपवतात, आणि मला मान्य आहे की तुम्ही सगळं काही माझ्या प्रेमापोटी करतात. हे सगळं करून तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवता आणि तुम्हाला काय वाटलं की तामटकरने छापून आणलेले हे पेपरच्या बातमीमुळे मात्र मी कोलमडेल? त्यावरती पार्वती आजी म्हणते की रमा, अगं तसं नाही, मी त्यांना सांगत होते. त्यावरती आता रमा म्हणते की आई आजी, हे बघा, ही लढाई आहे, ही फक्त कागदांची नाही राहिलेली. तांबटकरने मात्र आता स्वतःला जगासमोर सिद्ध करून अगदी लाचार ठरवलेला आहे आणि स्वतः मात्र देवमाणूस ठरलेला आहे. तर आणि हीच वेळ आहे जगाला सांगायची की आपण लढाईसाठी तयार आहोत म्हणून. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की बघितलंस का, मी तुम्हाला सगळ्यांना म्हटले होते, आपली रमा मात्र अशी कोलमडून नाही जाणार. तिचा अगदी ताटकणा आहे, ती घाबरणारी नाही. त्या अगोदर सुद्धा मात्र ती कशा कशातून गेलेली आहे याचा विचार करा. त्यावरती अक्षय म्हणतो की अगदी खरं आहे आणि कालचा प्रसंग आणि आजची बातमी या दोघांवरून आता हे सिद्ध होत आहे. तांबटकर सारखे असणाऱ्या माणसाला मात्र हे पेपरमध्ये असं बातमी छापून आणलं आणि जगासमोर हे दाखवणं खूप सोपं आहे. पण त्याने मात्र आता ही अशी बातमी छापून एक चूक मात्र नक्की केलेली आहे आणि आज मात्र आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तांबटकरला दाखवून द्यायचं आहे की खरं कुटुंब काय असतं आणि सगळ्यांचं एकत्र असणं. तेव्हा आता सगळेजण अक्षयचं हे जे काही बोलणं आहे तर ते मात्र अगदी खुशून ऐकतात. त्यांना सगळ्यांना हे बोलणं पटतं आणि तेवढ्यात अभिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. अभि म्हणतो की मी आलोच जरा. त्याला म्हणते की लवकरात लवकर ये, चहा गार होईल. अभि म्हणतो की हो हो. त्यानंतर मात्र अभि बाहेर येतो. अभि खूप घाबरलेला असतो कारण त्या गुंडांचा फोन असतो. तेव्हा ते गुंड म्हणतात की काय रे अभ्या, अरे कालचं पाडव्याचं गोडधोड खाऊन मात्र झोपा काढतोच की काय? अरे आमच्या पैशाचं काय केलं तू? पैसे कधी देणार बरं? आणि हे बघ, तुमची थापा मारण्याची जी काही वेळ आहे ती आता संपलेली आहे. तेव्हा आता अभि म्हणतो की बाई प्लीज प्लीज जरा ऐकून घ्या. आणि हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे काय काय झालेलं आहे आणि घरात सध्या आता पाहुणे होते, त्यामुळे मात्र मी, आणि प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीतरी करतो. तेव्हा आता लगेच ते गुंड हसायला सुरुवात करतात आणि म्हणतात की विश्वास तर त्याच दिवशी तुझ्यावरचा जळाला, कारण ज्या दिवशी तू आमची तारीख चुकवली त्या दिवशीच. तेव्हा आता अभि खूप घाबरतो आणि ते माणसं त्याला जीवे मारण्याची धमकी देतात. अभि म्हणतो की हे बघा, माझा जीव घेऊन मात्र तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत का? मात्र आता तो गुंड म्हणतो की अभ्या, एवढी अक्कल तर आम्हाला सुद्धा आहे, म्हणूनच तुला अगदी संधी देतोय, परंतु तुझा कार्यक्रम नाही तर आम्ही कधीही केव्हाच केला असता. या सगळ्यामध्ये मात्र तुझ्या कुटुंबाला कसं घ्यायचं, कसं आम्ही त्रास देतो बघत राहा, असे ते गुंड धमकावतात. अभि म्हणतो की प्लीज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या हातापाया पडतो, परंतु प्लीज तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर सर्व सत्य आणू नका. तर अभि त्यांना खूप रिक्वेस्ट करत असतो. तर तेव्हा आता ते गुंड म्हणतात की अरे हे बघ, तुझ्या कुटुंबाला कसा त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडून कशी वसुली करायची आहे हे आम्हाला पूर्णपणे कळालेलं आहे. तेव्हा आता अभि पुन्हा रिक्वेस्ट करतो की प्लीज त्यांना मध्ये घेऊ नका. आणि तुला तर त्या राजाची गोष्ट माहितीच असेल की आता त्याचा जीव मात्र त्याच्या पोपटामध्ये अडकलेला असतो. मग तसं मुकादम कुटुंबाचा जीव कशामध्ये अडकलेला आहे हे आम्हाला कळालेलं आहे. आणि उद्या मात्र त्या 4 चिमुरडे आहेत ना, तर त्यांच्यापैकी एकावर मात्र, आता हे ऐकून अभि तर खूप घाबरतो, त्याला धक्का बसलेला असतो आणि हे गुंड आता मोठमोठ्याने हसत असतात. ती जोरात ओरडतो की नाही नाही आणि मागे वळून बघतो कोणी ऐकले की काय. अभि पुन्हा म्हणतो की हे बघा, माझ्या मुलांना प्लीज तुम्ही मध्ये आणू नका, त्यांना घेऊ नका मध्ये, तुमच्या हातापाया पडतो, परंतु माझ्या मुलांना काही करू नका. तेव्हा आता तो गुंड आता अभिवर खूप ओरडतो की बस कर, तुझी आता ही जी काही आहे ना बडबड ती बंद कर, खूप काही ऐकलं. आता आम्ही तुला अगदी अपडेट देण्यासाठी फोन केला होता, तुझं मत विचारायला नाही. आम्ही काय करायचं आहे ते बघू. आणि तुला तर चांगलं आहे की आता तुझा जीव सुद्धा वाचतो आणि आम्हाला पैसे सुद्धा मिळतात. तर आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की जर तू आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तुझा जीव तर जाईलच, मात्र गळा आवडल्याशिवाय आम्ही नाही राहणार, समजलेस ना तुला आता? आणि लगेच ते गुंड आता फोन कट करतात. तर अभि म्हणतो की हॅलो प्लीज ऐकून घ्या, परंतु त्यांनी फोन कट केलेला असतो आणि ते अभिला अगदी धमकावून मात्र खूप आता हसत असतात. मी मात्र त्यांना पुन्हा रिटर्न कॉल करतो. त्या गुंडांनी मात्र अभिचा फोन पुन्हा कट केलेला असतो. अभिला पूर्णपणे टेन्शन येतं, तो पूर्णपणे अगदी घाबरतो, त्याचा थरकाप उडत असतो की नक्की आता ही लोक काय करणार आहेत.
आणि आता आपल्या घरातील कुणाला मात्र मुलांना किडनॅप वगैरे करू नये याची भीती त्याला वाटत असते आणि आता मात्र हे काही पैशाची मागणी वगैरे करणार आहेत का मुलांना किडनॅप करून. अभिचा पूर्णपणे आता विचार करून करून थरकाप उडालेला असतो. डोक्याला हात लावतो की किती काही झालं तरी ही गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत, नक्की काय करतील सांगता येत नाही. मुलांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, अर्थाला सुद्धा सुरक्षित ठेवलं पाहिजे, म्हणून आता अभिला मुलांची काळजी लागते आणि अभि मात्र खूप टेन्शन मध्ये येतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमा आणि आरोही बाहेर आलेले असतात. तर आता आरोही म्हणते की आपण पॉपकॉर्न घेऊयात. रमा म्हणते की एक काम कर, तू गाडीमध्ये बस आणि मी घेऊन येते. तर आता आरोही म्हणते की नाही, मी एकटी जाते आणि घेऊन येते, कारण त्याशिवाय मात्र मी ब्रेव कशी होणार बरं. जे काही गुंड आहे ना आभ्याचे, ते गुंड मात्र आता आरोहीला पकडायलाच आलेले असतात आणि आरोही मात्र ती पॉपकॉर्न घेऊन येत असते. तर आता त्या गुंडांना ती पाहते, खूपच घाबरते. तिकडून मात्र आता रेवा येत असते. रेवा आरोहीला पाहते आणि ते गुंड लगेच आता ह्या आरोहीला उचलतात. रेवा हे सगळं काही बघते. रेवा मात्र आता त्या गाडीच्या मागे धावत असते. तर आता इकडे रमा खूप ओरडते की आरोही सापडत नाही. तेव्हा आता अक्षय मात्र फोनवर बोलत असतो आणि नंतर फोन करतो असे म्हणून फोन ठेवतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आता अगं तू लक्ष ठेवायला हवं होतंस ना, म्हणून तो तिच्यावर ओरडतो. तर आता रमा म्हणते की मध्ये टेम्पो आला, दिसत नव्हती आणि मी लगेच तिला शोधायला गेले होते आणि त्याच वेळेस मात्र आता ही रेवा आहे तर गाडीतून समोरून येत असते. तेव्हा आता रमाचं लक्ष मात्र रेवाकडे जाते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.